40% पगारवाढीसह वेतन मिळावे यांच्यासह अन्य मागण्यांसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर साखर कारखान्यांच्या कामगारांनी मोर्चा काढला होता. 40% पगारवाढीसह वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर साखर कारखान्यांच्या कामगारांनी मोर्चा काढला होता. राज्यातील विविध साखर कामगार संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. साखर कामगारांच्या सध्याच्या वेतनविषयक कामगारांच्या कराची मुदत 31 मार्च 2014ला संपली आहे. परंतु त्यानंतर राज्य सरकार आणि कारखानदारांनी गेल्या 1.5 वर्षात काहीही केले नसल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे. शिवाय राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिपक्षीय समितीत कामगार संघटनांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचं संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे या समितीची पुनर्रचना व्हावी अशी मागणी संघटनांनी केली आहे. त्यातच अवसानात निघालेल्या आणि आर्थिक संकटात आलेल्या कारखान्यांकडून थकलेल्या तब्बल 1,000 कोटी रुपयांच्या पगाराची रक्कम मिळावी या मागणीवरही आंदोलन कामगार ठाम होते. यावेळी अविनाश आदिक आणि नितीन पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेक वर्षाच्या थकीत वेतनासंबंधी सरकारकडे वारंवार विनंती करूनही कामगारांना त्यांचा न्याय्य हक्क त्यांचा पगार मिळालेला नाही, म्हणून हा मोर्चा काढण्यात येत आहे. जवळपास 1,000 कोटी रुपयाची थकबाकी या पगारापोटी कामगारांची आतापर्यंत महाराष्ट्रभर सहकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये आहे. साखर कारखानदारीमध्ये काम करणारे कामगार यांच्याकडे अतिशय सावत्र भूमिकेने पाहिलं जात आहे. हे दुर्दैव आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार म्हणतं की त्यांना FRP नुसार भाव मिळाला पाहिजे, आणि दुसरीकडे कामगारांच्या बाबतीत वेतन जे ते थकीत आहे त्याच्या बाबतीत ते काही तरतूद करायला तयार नाहीत. एक 30 सदस्यीय कमिटी त्यांनी याकरता नेमली होती, परंतु त्या समितीने अद्याप काही निर्णय घेतलेले नाहीत. महासंघानेही काही निर्णय घेतलेले नाहीत, आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा आम्ही सर्वच राज्यातील सगळ्याच ह्या तिन्ही संघटना आज हा मोर्चा घेऊन साखर संकुलावर चाललेलो आहोत.